हाय सगळ्यांना नमस्कार. कोणी व्हिडिओ बघितला काय माहिती. पॅकिंग चालू आहे. आल्यापासून पॅकिंग करतोय. हो का असं बॉक्स पॅकिंग करून इकडं असं पॅकिंग करायचं काम चालू आहे. बॉक्स पॅकिंग करत करत अजून मोजायचं काम चालू आहे. हो का कुरडई भरायची, ह्या ज्वारीच्या पापड्या भरायच्या. तिकडं असं बॉक्स चिटकवून द्यायचं. काय काय भरायचं काय काय ठेवायचं त्यांना सांगितलं. सगळं बॉक्स बाहेर काढावं लागतात. कुठल्या बॉक्सात काय बसतंय कुठल्या बॉक्सात काय बसतंय ते बघायचं आणि मग ते तयार करायचं आणि मग चिटकवायचं. आता वाजून गेले तर अजून पॅकिंगच चालली आहे. अजून बाहेरचं काम आणि तोंड हो का ऊस कापून सगळा तोंड. चला लय पॅक बॉक्स आमच्या आत्याने चिकटी गुंडूळ बॉक्स लय पॅक केला बाबा. पॅक केला बरं का काय साहेब पॅकिंग हा पॅकिंग लय व्यवस्थित करावं लागते. सांगा बरं का मी सगळं पॅक केलं या मस्त बॉक्सात असं भरून ठेवल्यात. ही बॉक्सातच सगळं द्यावं लागतंय. कुरडई पापड ज्वारीच्या भातवड्या चकल्या ही असं भरून ठेवलं या. रात्री ह्या ज्वारीच्या पापड्या 1 किलो भरायच्यात ह्या आणि हे कुरडई 1 किलो भरायची. बसतेल असं शिटा मांडून न्यायचे बारामतीतले. नुसती लंबळ लागते बॉक्स न्यायचं कशाला बॉक्स द्यायचं बारामतीत द्यायचंय ते पार्सल. त्याच्यामुळे हे चाललंय. चला आता हा ऍड्रेस ह्याला चिटकवायचा आहे. दुसरा कागद हिथंच कागद आहेत बघा किती. हा ती पापड 1 किलो भरायच्या ज्वारीचं. ही बॉक्स ही सगळं पांगावल्यामुळे सगळा असा राडा झालाय. भरत आणलंय. कवापासून भरतोय आल्यापासून भरतोय. हे ॲड्रेस चिटकवायचे. आत्या मला भरून देतात. मी आपला ॲड्रेस चिटकवते. मोजून दिलं तर सगळं व्यवस्थित. हा व्हिडिओ म्हणलं त्याला संध्याकाळपर्यंत बघा. आणि ह्या कुरड्या भरत आणल्या हो का एवढ्या राहिल्यात. आता कुरडई बघा कशी तुम्हाला दाखवू का सोडून दाखवते. कॅरी बॅग मध्ये भरून कामून ठेवलाय माहितीये का. सगळं एवढं डब्यात बसत नाही म्हणून असं कॅरी बॅग मध्ये भरून ठेवावं लागतंय व्यवस्थित. तर ही आहे आपली गव्हाची प्युअर गव्हाची कुरडई. हो का अशा कुरडया असतात. लगेच माणसाला तळल्यावर खाल्ल्यावर लगेच कळत की बाबा की प्युअर गव्हाची होय आत्या. आणि ह्या ज्वारीच्या पापड्या आहेत बघा कशा आहे का. म्हणजे ज्वारीच्या पापड्यांना कसं आहे तुम्हाला सांगू का. ज्वारीच्या पापड्यांना ती वर तसलं ज्वारीचं थोडं भारी दिलंय कुरेल ज्वारीच्या पापड्या. हो काय ह्यात नुसत्या 2 किलो ज्वारीच्या पापड्याच आहेत. पण ही पार्सल त्या ह्याच या सोलापूर तिकडचं आहे. ती पार मोहोळचं लांबचं आहे. त्यांनी नुसत्या 2 किलो ज्वारीच्या भातवड्याच घेतल्या होत्या. ज्वारीच्या भातवड्या का अशा पण आपल्यात म्हणजे त्याच्यात ज्वारी ही केल्यानंतर सडल्यानंतर त्याच्यावर जी पाला असतो का नाही आपलं साल ती थोडीफार राहते. तुम्हाला वाटत असेल पण तसं काय नाही. ती राहत होय आत्या राहतच का नाही होती. आणि ही नाचणीचं पापड आहे सगळं हो का. तिथे खिच्चे पापड आहे ते वर भरून ठेवलेले. त्यात शाबू बटाटा चकली. इकडे पण शाबू बटाटा पापड आणि चकलीच ठेवल्यात भरून असं. तर असं चला हो का कुरिअर गाडीत भरल्या ती. कपडे अशी फेकते ती काय दोन शूटिंगला नेतात आणि कपडे खाली फेकतात. लय चित्रागत करतात बाई. इकडे ही बसन एवढं बसावं. अयो डिगी तर पॅक केली पोरांनी. चाललोय आम्ही हो का. अंधार पडला. ज्ञानेश्वरीला यायचं म्हणतात. त्या स्वयंपाकाचं चाललंय. छानपैकी कुरड्याची भाजी करायची. धार काढली मी. धारी काढल्यामुळे उशीर झाला. तर पीठ संपलं होतं. ज्ञानेश्वरी दळून घेऊन आली. आणि ही सकाळी काढलेली कोथमीर कुणी व्हिडिओ बघितला काय माहिती ती कोथमीर काढलेली हो का.